नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कलकी चॅनलवरती ना तुमचं स्वागत असा। आज ना आल्या कोंब इले ते मी तुमका दाखवतले। तर आता ना हे आल्या कोंब असे इले असो की ह्या ना मी खाऊक आला घेऊन इल्लेला असे घरात आणि 1.5 महिना झालो। म्हटले पावसात म्हणजे आला कसा एकदम ह्या होता, म्हणजे काय म्हणतो पाणी आळता, त्याच्यामुळे ना मी पावसाच्या आधी 1.5 महिना मी आला घेऊन इले आणि तेका ना चांगला अगदी सुकवून ना मी त्या ट्रेत ठेवलेले। आता तुम्ही बघू शकतास ती का किती कोंब इले। आता ही कुदळ असा परड्यात गेलं, कुदळीन जमीन खणले, एकदम भुसभुशीत जमीन केले कुदळीन खणान असं एक, आणि त्याच्यात थोडंसं उकरड पण टाकले, नुसता नाही म्हणजे मातीयेत टाकला ना तर तेवढं जोर धरणार नाही खायच्या पण झाडात, त्या कुदळीन खणान ना थोडंसं उकरड टाकलंय। आणि हे का कोंब म्हणण्यापेक्षा ना मित्रांनो कोंब कमी आणि झाडा जास्त दिसतात बघा, म्हणजे किती मोठे झाले ते बघा। त्या ट्रेत की ना खाली खाली होते, हे वर वर आला होता ना तर व्यवस्थित होता, खाली होत्या ना ते का असे एवढे मोठे कोंब इले ते माका काही दिसले नाही पटकन। परवाच्या दिवशी मी चहा सकाळी बनवण्यासाठी म्हणून आला उचलूक गेले तर हातात असा तर झाड इला। मी म्हटलं अरे ह्याच्यात झाड कोणी ठेवला, बघलंय तर आल्या कोंब इले। म्हटलंय मग आता ट्रे पूर्ण खाली केलंय तर त्याच्यात जवळजवळ ना 10 काय 11 आल्याचे गाठी भेटले, ज्यांका ते कोंब इल्ले होते ते, म्हणजे 1 किलो आम्ही आला आणलेलो पावसात खाण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही अजूनही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओक लाईक करा, जेणेकरून ना ह्याच्या पुढील माझे सगळे व्हिडिओ असत ना ते तुमच्या समोर येतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना माझ्या चॅनलवरती मी आपले कोकणातील धार्मिक व्हिडिओ बनवते आणि कोकणी रेसिपी असत ते बनवतो आहे। आमच्या परड्यातली झाडापेडा जी असत ती, म्हणजे जेवढी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, तुम्ही थंय पण जाऊन बघू शकतास। दालचिनीची झाडं असत, हळदीची असत, चिकू पेरू ह्या आमच्या स्वतःची झाडं आहेत परड्यातली, जी सगळी मी थंय अपलोड केले असं, तुम्ही बघितला नसाल तर ते पण व्हिडिओ बघा। अशा पद्धतीने तुमका सगळे गावठी जी आयुर्वेदात झाडं असत ना ते व्हिडिओ बघूक मिळतील माझ्या चॅनलवर। त्याच्यासाठी माझ्या चॅनलबरोबर तुम्ही ना म्हणजे जोडून राहा चॅनलला। तर मित्रांनो ह्या जा आता मी कुदळीन खणांना आला रुजत घातले तर म्हणजे जवळजवळ ना 2 महिन्यांनी चांगला अगदी, म्हणजे आता हे जुलै महिना चालू आणि मी आता घातलं या, तर जुलै म्हणजे जर समजा सोडलो तर ऑगस्ट आणि सप्टेंबर, मी सप्टेंबरच्या दरम्यान ना परत तुमका त्याचा एक व्हिडिओ बनवून मी दाखवेन कशा पद्धतीने म्हणजे आता आला आता म्हणजे कितपत मोठा झाला वगैरे। आणि बरीच जणांना ह्या कोंबिलला आला जेवणात वापरणूच नाही, म्हणजे खराब झाला म्हणून टाकून देतात। तर मित्रांनो तुमच्या जर घरी समजा असा आला घेऊन इलास तर म्हणजे त्याका कोंब इले तर तुम्ही काय करतास, टाकतास का त्याचा जेवणात वापर करतास, काय तुम्ही म्हणजे जमिनीत घालतास, म्हणजे पुन्हा त्याच्यापासून नवीन आलाचे गाठी पण तयार होतात ना। तर ताई तुम्ही कमेंटमध्ये माका सांगा, म्हणजे माका तुमच्या म्हणजे म्हणतात ना तुमचा अनुभव पण माका म्हणजे माझ्या कमेंटच्या माध्यमातून ऐकाक आवडत। तर मित्रांनो हे बघा, हे आता आल्याचे गाठी असतात आणि हे सगळे मी रुजत घातले असे। आणि आल्याचे ना मित्रांनो भरपूर आयुर्वेदाच्या म्हणजे दृष्टीने बघूक गेला तर भरपूर फायदो असा। मासिक पाळीच्या वेळी ना ज्यांका पोटात दुखता त्यांका ना डॉक्टरकडे जी लोक धावतात ना त्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय, आला ह्या खूप गुणकारी असा मासिक पाळीसाठी। ज्यांच्या पोटात दुखता त्यांनी ही आल्याची गाठ स्वच्छ धुवून गरम पाण्यासोबत टराटर चावून खाऊची, अजिबात पोटात दुखणार नाही, वेदना अजिबात होत नाही। तसाच ज्यांका सांधेदुखी असा त्यांनी सुद्धा ह्या आला कच्चा धुवून स्वच्छ गरम पाण्याबरोबर खाऊचा, सांधेदुखी पण थांबता। तसाच म्हणजे कोणाक पोटाची चरबी कमी करूची या, कोणाक फॅट कमी करूचा, त्याच्यासाठी सुद्धा आल्याचा रोज सेवन केल्यान चरबी कमी होता। तर मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा आणि माका सपोर्ट करा, जेणेकरून माझे ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ म्हणजे तुमका दिसतील। धन्यवाद।